सण नव्या वर्षाचा, सण हिंदुत्वाचा, सण शिवरायांच्या महाराष्ट्राचा, सण मराठमोळ्या संस्कृतीचा। आज गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस। माझे कोकणच्या तुम्हा सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स। आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। कोकणासह सर्वत्र होतोय गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा। चिपळूण प्रशासनाची मतदान जनजागृती मोहीम। मतदान जनजागृतीसाठी 100 फुटाची रांगोळी। रांगोळी कलाकार संतोष केतकर यांचा पुढाकार। महायुतीची 32 रायगड लोकसभा निवडणुकीची पोलादपूर येथे जाहीर सभा संपन्न। सभेमध्ये सुनील तटकरेंना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी करण्यात आले आवाहन। आणि महाडमधील वहूर उगवतवाडीला पिण्याच्या पाण्याची टाकी भेट। वाडीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता गंभीर, टाकी मिळाल्याने महिला वर्गात आनंद। आता पाहूया सविस्तर वृत्त। आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या आजच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते। कोकणात आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। देशात विशेषतः महाराष्ट्रात हा सण साजरा होतो। गुढीपाडवा सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो। चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा होतो। गुढीपाडवा हा 17व्या शतकात मुघलांवर मराठ्यांच्या विजयाचा उत्सव असल्याचं मानलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या विजयानंतर गुढी उभारली आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे असं देखील सांगण्यात येतं। डोंबिवलीच्या ग्रामदेवता गणेश मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण झालेत। आज गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागत यात्रेचे 21वे वर्ष मोठ्या आनंदात साजरे केले जाते। गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीतील स्वागत यात्रेला सुरुवात झाली आहे। राज्यातच नाही तर देशात या स्वागत यात्रेची परंपरा साजरी व्हावी अशा भावना गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत सहभागी झालेले वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केल्या आहेत। यावेळी हिंदू नववर्ष तसेच गुढीपाडव्याच्या त्यांनी नागरिकांना शुभेच्छा देखील दिल्यात। नवीन विचार आणि नवीन धोरणे स्थापित करा असंही ते यावेळी म्हणाले। या स्वागत यात्रेत डोंबिवलीतील 65हून अधिक चित्ररथ आणि 50हून अधिक प्रसिद्ध संघटना सहभागी झाल्या आहेत। नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्या दर्शकांना खूप खूप शुभेच्छा। नवीन विचाराची, नवीन धोरणांची एक गुढी आपण आज उभारली पाहिजे।
याला कारण असं आहे की ह्या गणेश मूर्ती संस्थानाला जवळजवळ 100 वर्ष आज पूर्ण झाली आहे आणि नवीन वर्षाची गुढी मोठ्या उत्साहाने धुमधमाक्यात साजऱ्या करण्याची प्रथा ही डोंबिवलीकरांनी सुरू केलेली आहे. श्री अशोक दुधे त्यांचे सगळे सहकारी ज्या उत्साहाने कालपासून झपाटल्यासारखं वागत आहे हे फक्त श्री गणेशांची ताकद मिळते. आज रामाची देखील आपण मोठ्या उत्साहाने रामनवमी साजरी करतो आहोत. मला वाटतं की निवडणुकाच्या वेळा प्रत्येक नागरिकाने आपला लोकशाहीमधला महत्त्वाचा अधिकार हा आपण बजावला पाहिजे. मतदान आपण प्रत्येकाने जाऊन केलं पाहिजे. एवढीच विचाराची सुबुद्धी सगळ्यांना देव. असुरांशी लढण्याची मला ताकद या नवीन वर्षात मिळो हीच गणेशाजवळ प्रार्थना. सध्या मतदान जनजागृतीसाठी प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करत आहे. सावर्डे येथील वालावालकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विद्यार्थ्यांनी 100 बाय 100 फुटाची रांगोळी साकारली आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या संकल्पनेतून तहसीलदार प्रवीण लोकरे आणि चिपळूण नगर परिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या पुढाकाराने ही रांगोळी साकारली आहे. चिपळूणचे रांगोळीकार संतोष केतकर यांनी ही रांगोळी रेखाटून त्यामध्ये वालावालकर मेडिकल कॉलेज विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी रांगोळीमध्ये रंग भरले आहेत. चिपळूणच्या प्रशासनाच्या मतदान जनजागृती मोहिमेमध्ये ही रांगोळी प्रमुख आकर्षण ठरते. हम भारत को नतमस्तक है, हम योद्धा के 2 हस्तक है. हम भारत भाग्य विधाता है, हम भारत के मतदाता है. मतदान मतदान देने जाएंगे भारत के लिए, भारत के लिए. भारत आहे, भारत माझ्यात आहे, मी ताकद आहे, ताकद माझ्यात आहे. मतदान मतदान करण्या जाऊ चला, भारतासाठी भारतासाठी. भारत हूँ, भारत है मुझमें, मैं ताकत हूँ, ताकत है मुझमें. मैं भारत हूँ, भारत है मुझमें, मैं ताकत हूँ, ताकत है मुझमें. मतदान मतदान देने जाएंगे भारत के लिए, भारत के लिए. महायुतीची 32 रायगड लोकसभा निवडणुकीची पोलादपूर येथे जाहीर सभा संपन्न झाली. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांचा प्रचाराचा शुभारंभ पोलादपूर येथून करण्यात आला. सायंकाळी शहरातील शिवाजीनगर येथे महायुतीच्या घेण्यात आलेल्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा खरपूस समाचार घेतलाय. तसेच आमदार गोगावले यांनी केलेल्या विकास कामांबाबत देखील कौतुक केलंय. तर आमदार भरत गोगावले यांनी आपल्या भाषणामध्ये मतदारसंघात मागील वर्षभरात केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांची यादी वाचून दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांबाबत माहिती देत गीते यांच्यावर सडकून टीका करत विकासासाठी तटकरे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलंय. पण ज्यावेळेला आम्ही विजय झालो 21,450च्या मताच्या फरकाने या भादराने आम्हाला एक फोन पण नाही केला की भरतशेठ तुमचं अभिनंदन. म्हणजे एवढी वाईट प्रवृत्ती वाईट असतात पण त्या किती असावे काय असावे सांगा बरे मला. बसलेल्यांपैकी कोणावरती कधी प्रसंग आलाय, कोणाची गाय मेले, रेडा मेला, बैल मेलाय, तुम्हाला 5 रुपयाची मदत केले, कोणाचा काय वाडा जळला, वैरण जळली, पेंडा जळलाय, कधी 5 रुपयाची मदत केले सांगा बरी मला. मग कोणाचे नुकसान झालं आणि आम्ही तुमच्या मदतीला धावून नाही आलो असं आम्हाला एखादं उदाहरण सांगा. मग तुम्हाला आम्हाला आता सांगायचं आहे निष्क्रिय माणूस पाहिजे का सक्रिय माणूस पाहिजे. म्हणून जे तुम्हाला लागलं तर तुमची सुद्धा मदत त्या ठिकाणी करू. त्यांच्याकडनं प्रस्ताव तुम्ही करायचा. अजितदादांची सही 1 मिनिटाच्या आत तुमच्या हातामध्ये देण्याचं काम सुनील तटकरे करेल. मुख्यमंत्र्यांच्याकडे स्वतः तुमचा त्या ठिकाणी प्रमाणित राहील
आणि 2024 आणि 2025 या सालामध्ये आज आपण निर्णायक पद्धतीची शपथ या ठिकाणी 3 दिवसांच्या वेळेला घेऊया. या तालुक्यातील सिंचनाचे जे प्रकल्प करायचे असतील त्याची प्रत्यक्षामध्ये प्रमाण आणून ती कामाची सुरुवात झालेली असेल असा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ. उद्योग प्रमाणासह या जिल्ह्या या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करता येऊ शकते. का नाही बांबूचा कारखाना आला मला माहिती. निष्क्रिय माणसाला ते त्याची कधी करतायत. पत्रकार मित्र तुम्ही या ठिकाणी बसलेला गीते साहेबांच्या भाषणातले शब्द काय सैतान बाटलीत भरा ही बूथ लावतो. लोकसभेमध्ये 6 वेळेला कसं तुम्ही यांना भागवत सहन केलं मला काय कळू शकत. त्या भाषा असू शकते का लोकसभेमध्ये ज्यावेळेला 6 वेळेला काम करण्याची संधी मिळाली. केंद्रामध्ये त्या ठिकाणी वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही 5 वर्ष मंत्री राहिलात. नरेंद्र मोदी सरकार कणखर नेतृत्वाखाली तुम्ही 5 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. लोकसभेचे उमेदवार म्हणून तुमची भाषा काय असू शकते. राजकीय जीवनामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याने असा भाषेचा शब्दप्रयोग कधी केला नाही. राजकीय एकमेकांच्यावरती फार जरूर केले असतील. सुसंस्कृत महाराष्ट्राला शुभेच्छा पद्धतीने राजकीय वादविवाद त्या ठिकाणी लढले गेले. पण अलीकडच्या कालावधीमध्ये बाटली काय सैतान काय बूथ काय करू शकत. मुंबई गोवा महामार्गालगत महाड तालुक्यातील वहू रुगवतवाडी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष भेडसावत होता. गेली 30 वर्ष महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अनेक वेळा राजकीय पक्षाकडून अपेक्षा ठेवली होती, परंतु कुठल्याही नेते मंडळींनी याकडे लक्ष घातलं नसल्यानं शेवटी ग्रामस्थांनी दानशूर व्यक्तींना हाताशी धरून बोरवेल, नळ पाईपलाईन आणि पिण्याच्या पाण्याची टाकी उपलब्ध केली आहे. या कामात महाडमधील दिलीप देवीदास, सोमनाथ ओझरडे आदींनी मदत केली आहे. या कामातील पिण्याच्या पाण्याची टाकी बाबू जैन यांनी स्वर्गीय कुंकुबाई नानालालाजी जैन, स्वर्गीय शशिकला बाबूलालजी जैन यांच्या स्मरणार्थ आणि महाड पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने 5000 लिटर क्षमतेची टाकी भेट देण्यात आली आहे. त्यामुळे वहू रुगवतवाडीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता काही अंशी सुटल्याने महिला मंडळांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळतोय. यावेळी वहू रुगवतवाडीतील सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते. माझ्या लग्नाला जवळजवळ 35-36 वर्षे झाले. तिथपासून आम्ही पाणी डोक्यावर इथून आण तिथून आण असं करून ह्या पाण्यासाठी आम्ही भरपूर वणवणूक केला. आता आम्हाला काही ह्याच्यात क्षणभर आम्हाला आता पाण्याचं हे झालंय प्रश्न सुटलाय प्रश्न. आम्ही अनेक वर्ष सकाळी लवकर उठून इकडे तिकडे पाण्यासाठी भटकत होतो. पण ह्या वर्षी आम्हाला बोरिंग लागल्याबद्दल आम्ही पाण्यासाठी वणवण करत होतो. ते आमची समस्या सुटलेली आहे. म्हणून आम्ही तत्पर त्यांचे आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत. या हवेच्या जवळ नजीक असून सुद्धा महाड शहराच्या जवळ असून सुद्धा पाण्याचा प्रश्न एवढा उद्भवत होता की आमच्या महिलांना अनेक वर्ष मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने अगदी जीवावर जायचे की लोकांना पाण्याचे हंडे घेऊन आमच्या ह्या वालेला एक दौरा खोदला जातो त्याला पाण्याचा, त्याच्यातून पाणी आणलं जातं आणि पिण्याचं पाणी म्हणजे 1 ते 2 अंडे आम्हाला मिळायचे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षापासून आमच्या सगळ्या लोकांनी विचार केला की काहीतरी पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. अधिक राजकीय पक्ष आहेत परंतु आम्ही ते न करता आम्ही इतर लोकांना हाताशी धरून आमच्या गावाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. त्यातून अनेक लोकांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. उदाहरणार्थ सोमनाथजी ओझरडे साहेब, दिलीपभाई जैन साहेब आणि त्यानंतर बाबूलालजी नानाजी जैन यांनी सुद्धा या टाकीसाठी आपलं श्रेय दिलेलं आहे. आणि त्यानुसार आमच्या ह्या वाडीतील लोकांचा पाण्याचा प्रश्न आज तगायत म्हणजे आजच्या घडीला तरी सुटण्यात. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.